हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 30 आहे। आपल्या ॲडव्हान्सचे पण 29 डेज कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे पण 40 डेज कंप्लीट झाले आहे। आपण बघा लास्ट 2 डेजपासून आपल्या ब्लाउज पीसवर मापे कशी टाकायची हे बघत होतो। त्याच्यात 2 टाइप बघितले होते आपण, एक पेपर कटिंग करून कशी टाकायचे आणि कालच्या याच्यात आपण डायरेक्ट शिवलेल्या ब्लाउजवरनं मापे कशी टाकायची हे बघितलं होतं। आज इथे आपण आता बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की शिवलेल्या ब्लाउजवर आरी वर्क कसं करायचं हे इथे मी आज तुम्हाला शिकवणार आहे। तर आज आपण ते बघणार आहोत को शिवलेल्या ब्लाउजवर नॉर्मल नीडलने आरी वर्क कसं करायचं हे इथे आपण आज बघूयात। आज मी तुम्हाला सिंपल अँड सोबर डिझाइन इथे दाखवणार आहे। एकदम अशी भरगच्च पण नाही, पण सिंपल आणि एकदम छान युनिक अशी डिझाइन आपण इथे बघणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूयात। पहिले इथे मी हा ग्रे कलरचा शिवलेला ब्लाउज घेतलेला आहे की ज्याच्यावर मला आता इथे वर्क करायचं आहे। परत मी इथे सिक्वेन्स घेतलेली आहे। इथे हे रेड कलरचे ग्लास बीड्स घेतलेले आहे, जरदोशी घेतलेली आहे, गोल्डन कलरचे 3 mm चे हे बीड्स घेतलेले आहे, स्टोनची चेन घेतलेली आहे आणि हे बॉल पाईपची चेन घेतलेली आहे, गोल्डन कलरचा थ्रेड घेतलेला आहे आणि ही नॉर्मल ही 10 नंबरची नीडल आहे बघा, ती घेतलेली आहे। परत B7000 ग्लू घेतलेला आहे आणि आपली व्हाईट कलरची ग्लास पेन्सिल घेतलेली आहे। एवढं सर्व साहित्य वापरून आपण इथे आता वर्क शिवलेल्या ब्लाउजवर वर्क करणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिले बघा, हे बघा सर्वात पहिले मी आता इथे हे जे आपली एकदम फोल्डिंग पॉइंट आहे जो थोडासाही गॅप ठेवायचा नाही, तिथे मी बरोबर आपला B7000 जो ग्लू आहे तो इथे मी लावणार आहे आणि त्याच्यावर ही बरोबर आपली ही जी चेन आपण घेतलेली आहे ती इथे बरोबर मी अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे इथे अशी लावणार आहे। सर्वात पहिले जर का तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे शुगर बीट्स सुद्धा लावू शकता, काहीच अडचण नाही। आपल्या नीडलमध्ये घेऊन शुगर बीट्स सुद्धा तुम्ही फिक्स करू शकता। हे बघा अशा पद्धतीने मी ही लावणार आहे। ही लावल्यावर याच्याच पुढे मी ही जी आपली स्टोनची चेन घेतलेली आहे ती लावणार आहे आणि इथे आपल्याला बघा दोन्ही पण ग्लू लागणार आहे, फॅब्रिक ग्लू पण इथे लागणार आहे आपल्याला आणि आपला B7000 पण ग्लू लागणार आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे मी असं, हे बघा अशा पद्धतीने हे असं मी इथे ग्लू वरती फिक्स करणार आहे आणि ह्या साइडनी पण हीच अशी चेन येईल। हे बघा मी आता हे फक्त तुम्हाला दाखवते, तुम्ही लावून सुद्धा बरोबर तुम्हाला फिक्स करून दाखवणार आहे। हे बघा अशा पद्धतीने ते दिसणार आहे। हे बघा खूप सुंदर दिसतं हे असं, हे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हे फिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण गळ्याला फिक्स करायचं आहे। हा राऊंड मधला शेप आहे तर असाच बरोबर इथे फिक्स करायचं आहे ते आपल्याला। हे बघा इथे आता आपली स्टोन चेन वगैरे लावून बॉर्डर कंप्लीट झाली आहे। आता त्याच्या पुढे आपण आपल्या नॉर्मल नीडलमध्ये 2 पदरी आपला गोल्डन थ्रेड ओवून घ्यायचा आहे आणि नीडल ही खालून वर पंच करायची आहे। पंच केली त्याच्यात एक गोल्डन कलरचा 3 mm चा बीड्स फिक्स करायचा। तो केल्याच्या नंतर आपला जो रेड कलरचा ग्लास बीड्स आहे तो घ्यायचा एक आणि आपली जी सिक्वेन्स आहे ती घ्यायची। तुम्ही सिक्वेन्स मध्ये पण कलर अवेलेबल असतात, तुम्ही कोणते पण घेऊ शकतात आणि ग्लास बीड्स मध्ये पण कलर अवेलेबल असतात, त्यात पण तुमच्या साडीचा कॉम्बिनेशन वगैरे बघून ते तुम्ही घेऊ शकतात। ते आता खाली सिक्वेन्स लावायची, त्याच्यावर आपला रेड कलरचा ग्लास बीड्स लावायचा आहे
त्याच्याच बाजूला परत सेम प्रोसेस करायची आहे. खालून निडल पंच करायची, एक सिक्वेन्स घ्यायची, एक ग्लास बीड्स घ्यायचा, ते बरोबर पंच करून खाली निडल परत पंच करायची, परत त्याच्याच बाजूला परत खालून निडलवर पंच करायची, परत सेम प्रोसेस कंटिन्यू करत राहायची. म्हणजे आपलं एक छोटीशी फ्लावर रेडी होतो, किंवा बुट्टी पण म्हणता येईल किंवा फ्लावर पण म्हणता येईल, तसा रेडी होतो. बघा प्रोसेस करत राहायची आहे कंटिन्यू व्यवस्थित. थोडाही दोन्ही याच्यामध्ये दोन्ही जे आपले घेत आहेत आपण सिक्वेन्स आणि ग्लास बीड्स, ते एकमेकांच्या बाजूला जे लावत आहेत त्याच्यात गॅप यायला नको. एकदम जवळजवळ निडल खालून वर पंच करायची आहे व्यवस्थितपणे. जेवढं आपण थोडं हळूवार आणि व्यवस्थित करू तेवढं आपलं फिनिशिंग एकदम छान येणार आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. खूप सुंदर अशी डिझाईन रेडी होते. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना जर का आपला व्हिडिओ आवडत असेल किंवा थोडाही काही माहिती पूर्ण किंवा युजफुल वाटत असेल तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. असंच करत करत हे बघा आपला एक फ्लावर आता कंप्लीट होत आहे. बरोबर शांततेत करायचं आहे, थोडाही गॅप न राहता. तुम्ही इथे आपण रिंग वगैरे काहीच लावली नाही आहे ब्लाउजला. आता इथे बघा दोन्ही जे आपले फ्लावर आहेत त्याच्यामध्ये 2 mm चा गॅप घ्यायचा आहे. तर बरोबर स्केलच्या याने माप घेऊन बरोबर 2 mm ला मार्किंग करून ग्लास पेन्सिलने मार्किंग करायची आहे. आणि तिथे परत गोल्डन एक बीड्स आपला फिक्स करून साईडनी आपली जसं वरती सिक्वेन्स आणि रेड कलरचा ग्लास बीड्स घेतला आहे त्याप्रमाणे सेम फ्लावर 2 mm चा गॅप 2 सेंटीमीटरचा नाही सेंटीमीटरचा गॅप सोडत मार्किंग करून बरोबर एक एक फ्लावर कंप्लीट करत जायचं आहे. पहिले सर्व फ्लावर कंप्लीट करून घ्यायचे आहेत. आता इथे कसं इथे आपण आता हे लावले नाहीये, रिंग लावली नाहीये, डायरेक्ट आपण ब्लाउजवर न रिंग लावताच आपण इथे वर्क करत आहोत. पण इथे छोट्या साईजची पण रिंग भेटते, तुम्ही ती सुद्धा लावू शकता तिथे, जेणेकरून आपलं ब्लाउज हे ताठ राहतं. ते रिंग लावून सुद्धा तुम्ही वर्क करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही, त्याच्याने पण छान फिनिशिंग येते. आता इथे कसं थोडं अस्तर लावलेला असल्यामुळे ब्लाउज हे थोडं ताठच राहतं. कंटिन्यू असेच सेम प्रोसेस करून आपलं फ्लावर कंप्लीट करून घ्यायचा आहे. दोन्ही फ्लावरमधला गॅप हा 2 सेंटीमीटरचाच सोडायचा आहे आणि प्रत्येक फ्लावरमध्ये 2 सेंटीमीटरचाच गॅप सोडायचा आहे, जेणेकरून कमी जास्त गॅप व्हायला नको. कमी जास्त गॅप झाला तर जे आपलं वर्क आहे ते व्यवस्थित दिसणार नाही. बघा व्यवस्थित करायचं आहे. निडलमध्ये 2 पदरी थ्रेड टाकून घ्यायचा आहे. हे बघा सेम असेच फ्लावर करत जायचे आहेत. आता बघा मी फ्लावर रेडी केले आहेत आणि एक असं आता इथे मी एक असं थोडी डिझाईन आखून घेतली आहे बघा सेम दोन्ही फ्लावरच्या मध्ये. आणि हा जो फॅब्रिक ग्लू आहे तो लावून घ्यायचा आहे. बरोबर आपण जे ड्रॉइंग काढली आहे ग्लास पेन्सिलने त्याच्यावर फॅब्रिक ग्लू बरोबर लावून घ्यायचा आहे. आणि आपण जी ही बॉल चेन घेतली होती ती बरोबर त्याच्यावर फिक्स करायची आहे. जेवढी साईज असेल तेवढी, आणि बाकीची कट करून घ्यायची आहे बरोबर एकदम साईजनुसार. पहिलेच कट करून ठेवायची नाही, साईजनुसार लावून घ्यायची आणि मगच कट करायची, नाहीतर मग ती कमी जास्त होते. बरोबर लाईनवर लावायची आहे. आता कंटिन्यू सगळीकडे ते लावून घ्यायचं आहे. हा इथे फॅब्रिक ग्लू यूज करत आहे मी. हे बघा खूप छान सिंपल अँड सोबर ही डिझाईन आहे आणि दिसायला पण सुंदर आणि कमी वेळेत होणारी आहे. हे बघा बरोबर अशी कट करून घ्यायची साईजनुसार. आणि बरोबर ते ग्लू
लावून तिथे फिक्स करायची आहे, लाईनच्या बाहेर जाऊ द्यायची नाही. बरोबर ही डिझाईन दोन्ही फ्लॉवरच्या मध्ये बरोबर काढायची आहे. हे बघा सेम लावून घेतली आहे. आणि आता काय करायचं आहे, जरदोशी घ्यायची आहे आपली, बरोबर एकसारखी अंदाजे अर्धा सेंटीमीटरची कट करून घ्यायची आहे. आणि ती जी आपली मिडल डिझाईन आहे त्याच्यावर बरोबर राऊंड करून फिक्स करून घ्यायची आहे. आणि आता जरदोशीच्या मिडल साईडमधनं निडल खालून वर पंच करायची आहे आणि तिला तिथं एक हुक देऊन घ्यायचा आहे, म्हणजे जरदोशी तिथं पॅक होते. आणि मिडल साईडला खालून वर निडल पंच करायची आहे आणि परत तिथून एक जरदोशी टाकून वरती दोघांच्या मध्ये पंच करायची आहे, जेणेकरून ते पाण्यासारखा आकार दिसतो. सेम तसंच दुसऱ्या फ्लावरच्या पण बाजूला तसंच करायचं आहे. खूप सोपं आहे हे, काहीच अवघड नाही आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसतं. जरदोशी पण सेम साईजच्या कट करून घ्यायच्या आहेत, थोडी पण कमी जास्त व्हायला नको. हे बघा अशा प्रकारे आपलं सर्व हे रेडी झालं आहे. बघा सगळीकडे सेम डिझाईन केलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला डिझाईन कंप्लीट केलेली आहे. आता सेम डिझाईन अशीच आपण स्लीव्जला पण तुम्ही सेम करायची आहे. जर का मी स्लीव्जला पण दाखवत बसले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होत जातो. तर आपला बॅकनेक हा आता कंप्लीट झालेला आहे आणि खूप सुंदर असा हा बॅकनेकचा वर्क दिसत आहे. तर सेम डिझाईन तुम्ही अशीच फ्रंटच्या नेकला पण करा. राईट साईडच्या, लेफ्ट साईडला आपला पदर येतो त्यामुळे राईट साईडच्या नेकला पण सेम डिझाईन करायची आहे. चला तर मग तुम्हाला कसे वाटले आजचं आपला वर्क, शिवलेल्या ब्लाऊजवरचं वर्क कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईन सोबत. थँक्स फॉर द वॉचिंग.